नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्री शिंदे क्लासेस बारामती. तर हा आपला आहे क्लास 12चा बायोलॉजी चॅप्टर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स पार्ट 2. ओके विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्या पार्ट 1 टाकून. पार्ट 1 मध्ये आपण तुम्ही रिव्हिजन केली असेल. रिव्हिजनमध्ये आपण म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण बघितलं पार्ट 1 व्हिडिओमध्ये की रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं, रिप्रोडक्शनचे प्रकार किती असतात, प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन मेथडने कसं होतं, आर्टिफिशियल मेथड काय असतात, म्हणजे तेच आपण ॲग्रिकल्चरल आणि हॉर्टिकल्चरल मेथड्स असं म्हणतो. कटिंग शिकलो आपण, ग्राफ्टिंग शिकलो, अशा वेगवेगळ्या पद्धती आपण बघितल्या. परत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतात, हे सर्व आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. तर स्वागत आहे तुमचं ह्या पार्ट 2 मध्ये. हा पहिला असा यूट्यूब चॅनल आहे जिथं तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून बायोलॉजी हा विषय समजावण्यात येईल. आणि आपण सर्व शिकून झाल्यावर 10 MCQ ची टेस्ट घेतो आणि हे 10 MCQ नीट आणि CET बेस्ड असतात. त्यामुळे तुम्हाला नीट CET ची एक वेगळी MCQ ची पुस्तक घ्यायचं किंवा वेगळं तयारी करायची काही गरज नाहीये. इथं जेवढं शिकून होईल तेवढं फक्त व्यवस्थित ऐकत चला आणि झाल्यानंतर साईड बाय साईड माझ्याबरोबरच शिकवत असताना नोट्स काढत चला किंवा व्हिडिओ पॉज करून नोट्स काढत चला. जे काय म्हणतोय ते टेक्स्टबुकमध्ये अंडरलाईन करत चला. जे काय शॉर्ट ट्रिक्स वगैरे सांगेल ते सुद्धा अंडरलाईन करत चला. महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या अंडरलाईन करत चला, तर आणि तरच तुम्हाला MCQ सोडवण्यात येतील. ठीक आहे, तर कुठलाच वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. चलो, तर आता ह्याच्यात खास ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचं आहे. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये कसं होतं तर ते आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी सेक्शुअल रिप्रोडक्शनचे पार्ट्स वगैरे काय असतात ते आधी स्टडी करावे लागतील. मग त्या इंडिव्हिज्युअल मेल पार्ट, फिमेल पार्ट. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे म्हणजे आपण शिकलोय असेक्शुअल मध्ये किती प्राणी भाग घेत होते किंवा किती ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट करत होते, तर एकच ऑर्गॅनिझम करत होता. पण हे आता सेक्शुअल रिप्रोडक्शन असल्यामुळं इथं किती गॅमेट्स फ्यूज होणार आहे, तर फ्युजन ऑफ 2 कंपॅटिबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. 2 गॅमेट इथं भाग घेणार आहेत. आता 2 गॅमेट जे असणार आहेत ते 2 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स पासून आलेले असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सेम स्पेसिसचे 2 ऑर्गॅनिझम, एक असणार आहे आपला मेल काउंटर पार्ट आणि दुसरा आहे आपला फिमेल पार्ट. ठीक आहे, 2 वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स इथं इन्व्हॉल्वड असणार आहेत. पण ते दोन्ही ऑर्गॅनिझम कसे पाहिजे, कंपॅटिबल पाहिजे. कंपॅटिबल म्हणजे काय, त्यांची स्पेसिस काय पाहिजे, सेम स्पेसिस पाहिजे. ओके, एकाच प्रजातीची ती झाडं पाहिजेत किंवा एकाच प्रजातीचे ते ऑर्गॅनिझम्स पाहिजे, तर आणि तरच त्या गॅमेट्सला आपण कंपॅटिबल म्हणू शकतो. आणि कंपॅटिबलचा अर्थ असं सुद्धा की दोन्ही गॅमेट्स जे आहेत ते अपोजिट जेंडरचे पाहिजे. एक मेल असेल तर दुसरा फिमेल पाहिजे. मेल मेल कंपॅटिबल नसतात, फिमेल फिमेल कंपॅटिबल नसतात. मेल आणि फिमेल दोन्ही एकत्र आले तर त्याला आपण कंपॅटिबल गॅमेटचं पेअर असं म्हणतोय. ठीक आहे, मग लक्षात ठेवा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये किती गॅमेट्स भाग घेतात, तर 2 गॅमेट्स भाग घेतात. आणि ते दोन्ही गॅमेट्स कुठले कसे पाहिजे, कंपॅटिबल पाहिजे. कंपॅटिबल पाहिजे म्हणजे सेम स्पेसिसचे पाहिजे. आणि इथं त्या गॅमेट्सचं काय होतं, फ्युजन होतं. फ्युजन म्हणजे ते एकत्र येतात आणि एकत्र येऊन आपल्याला माहिती आहे झायगोट किंवा एम्ब्रियो तयार करतात. कळलं सर्वांना पहिला पॉईंट. चलो, सेकंड पॉईंट ते काय म्हणतात की ऑल ऑर्गॅनिझम्स रीच टू मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. म्हणजे रिप्रोडक्शन करण्याच्या आधी त्या प्राण्याची व्यवस्थित वाढ होते, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स डेव्हलप होतात. मग रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ज्यावेळेस डेव्हलप होतात त्यामध्ये जे रिप्रोडक्टिव्ह सेल्स जे तयार झालेत ते त्या स्टेजपासून फंक्शनल व्हायला सुरुवात होतात. म्हणजे जसं की आता आपण जेव्हा प्लांट बद्दल बोलूया, प्लांट आणि ॲनिमल मी तुम्हाला दोन्ही साईड बाय साईड समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, आता प्लांट्समध्ये आपण बी लावलं मातीमध्ये किंवा कुठली पण मेथड करत असेल, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असेल किंवा काही, म्हणजे झाड उगवण्याची पहिली आपण स्टेप केली की आपण बी वगैरे लावलं. समजा बी ट्रेडिशनल पद्धतीने चालू आहे, आपण बी लावलं, तर बी लावल्या त्याला काही लगेच फळ येणार आहे का किंवा फुल येणार आहे का? तुम्हाला माहिती आहे की झाडाचं जे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो काय असतो, फ्लावर असतो. फुल आलं तरच त्या फुलापासून नवीन झाड येऊ शकतं, म्हणजे पॉलिनेशन वगैरे होऊ शकतं. ह्या प्रोसेसेस आपल्याला शिकायचे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे 10वी पर्यंत तुम्ही शिकलाय की रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय आहे प्लांटचा, तर तो फ्लावर आहे. फ्लावर आल्यानंतर रिप्रोडक्शन सुरू होतं. मग ते ह्या पॉईंटमध्ये तेच म्हणतात की झाडाला एक मॅच्युरिटीची स्टेज गाठली पाहिजे. आणि ते सीड येणार, सीडला प्ल्युमेल येणार म्हणजे वरच्या पार्टवरनं स्टेम तयार होणार, रॅडिकल येणार, रॅडिकल पासून रूट तयार होणार. लगेच ते रिप्रोडक्शन करण्याचे कॅपेबल आहे का, तर नाही. लगेच ते मॅच्युअर झालंय का, नाही. ते अजून स्टेमला वाढायचंय, रूटला वाढायचंय. मग त्या स्टेमच्या नोड्सवर लिव्हज येणार आहेत.
ठीक आहे. मग बड वगैरे असतील ते ग्रोथ होणार आहे, तिथून फ्लावर्स वगैरेची ग्रोथ होणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा बड येणार, तो बड ओपन होणार, त्यातून फ्लावर येणार. बरं तो फ्लावर कसा आहे, मोनोशियस आहे का डायोशियस आहे, त्यावर मेल पार्ट आहे का फिमेल पार्ट आहे का नाही, का दोन्ही पार्ट एकाच झाडावर आहे. आणि मग ते पार्ट्स मेल पार्ट फिमेल पार्ट डेव्हलप होणार आणि मग सुरू होणार आपली रिप्रोडक्शनची प्रोसेस. कळतंय? म्हणजे इथं आपल्याला रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स डेव्हलप होईपर्यंत जी स्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो, त्यालाच आपण मॅच्युरिटी म्हणतो. जेव्हा ते रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स डेव्हलप होतात आपण तेव्हा काय म्हणतो, तो ऑर्गॅनिझम मॅच्युरिटीला रिच झालाय, म्हणजे आता तो कॅपेबल आहे रिप्रोडक्शन करण्याच्या. हे प्लांट्समध्ये झालं. म्हणजे प्लांट्समध्ये फ्लावर जे आहे ते पूर्ण डेव्हलप झाल्याशिवाय रिप्रोडक्शनला सुरुवात होत नाही. खरं तर सुरुवात रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच्या डेव्हलपमेंट पासूनच होते, पण ते डेव्हलप झाल्यानंतरच रिप्रोडक्शन होऊ शकतं. म्हणजे इनिशिएशन किंवा जी सुरुवात आहे की त्यानंतरच होऊ शकते. आपल्यामध्ये पण तसंच आहे की आपल्यामध्ये अडोलसंट स्टेज असते है ना. आपण शिकलोय 12 ते 18 किंवा 11 ते 18 वयापर्यंत आपल्या बॉडीमध्ये रिप्रोडक्टिव्ह चेंजेस होत असतात, हॉर्मोनल चेंजेस होत असतात, आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स डेव्हलप होत असतात, फिमेलमध्ये सुद्धा आणि मेलमध्ये सुद्धा. त्यानंतरच ती स्टेज पार केल्यानंतरच फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. त्यानंतरच एखादी लेडी आहे ती प्रेग्नंट वगैरे राहू शकते, कारण त्यानंतर एग्ज किंवा ओवम म्हणजे जो आपला फिमेल गॅमेट आहे तो रेडी असतो. मेन्स्ट्रुअल सायकल सुरू झाल्यानंतर त्यालाच आपण मेनोस्टार्ट असं म्हणतो है ना. म्हणजे 18 वयापर्यंत आपली वाढ जशी पूर्ण होते, तर म्हणूनच आपण म्हणतो ना 18+ म्हणजे आपल्याला मॅच्युरिटी आली आहे. 18+ हे आपलं वय आहे, ज्या वयानंतर आपल्याला मॅच्युरिटी येते है ना. त्या वयानंतरच आपण लग्न वगैरे यासारख्या गोष्टी करू शकतो. म्हणजे त्या वयानंतर आपण मॅच्युअर झालेलो असतो. मॅच्युअर झालेला अर्थ काय, की आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स डेव्हलप झालेले असतात. मग तेच म्हणतात सेकंड पॉइंट मध्ये की सगळे ऑर्गॅनिझम्स जे असतात त्यांना एक स्टेज गाठावी लागते, मॅच्युरिटी स्टेज. ठीक आहे. त्या स्टेज पर्यंत त्यांच्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट होत राहतात आणि त्या स्टेज पर्यंत जेव्हा ते पोहोचतात तेव्हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कम्प्लिटली डेव्हलप असतात. त्या ऑर्गॅनिझम मध्ये मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स किंवा सेपरेटली तयार होत असतात. मेलमध्ये मेल गॅमेट्स, फिमेलमध्ये फिमेल गॅमेट्स तयार होत असतात आणि मग तिथून पुढं ते रिप्रोडक्शन करू शकतात. कळतंय? सेकंड पॉइंट बऱ्यापैकी सर्वांना कळला असेल. आता थर्ड पॉइंट इन प्लांट्स. आता प्लांट्स मध्ये काय, एंड ऑफ जुवेनाइल और व्हेजिटेटिव्ह फेज मार्क्स द बिगिनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज. म्हणजे प्लांट्स मध्ये जेव्हा व्हेजिटेटिव्ह फेज किंवा जी यंग स्टेज असते, जुवेनाइल म्हणजे काय, जी यंग स्टेज असते जेव्हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स डेव्हलप नसतात, त्या जेव्हा ती स्टेज कंप्लीट होते म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ग्रो करायला लागतात, त्यावेळेपासूनच रिप्रोडक्टिव्ह फेज काय होते, चालू होते. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कमी डेव्हलप असले तरी चालतील, पण त्यांच्या डेव्हलपमेंटची प्रोसेस एकदा सुरू झाली की तिथूनच जे असतं ते रिप्रोडक्टिव्ह फेज सुरू होते. म्हणजे मी काय म्हणतोय ते तुम्हाला अर्थ जरा वेळाने कळेल की ऑर्गन्स ज्या वेळेला डेव्हलप व्हायला लागतात त्या स्टेजला सुद्धा आपण इन्क्लूड करतोय रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये. कळतंय? ओके. हा पॉइंट मी पुढे गेल्यावर तुम्हाला कळेल मी ह्याचा अर्थ काय म्हणत होतो. अँड कॅन बी इझिली इन हायर प्लांट्स ऍट द टाइम ऑफ फ्लावरिंग. आणि हायर प्लांट्स मध्ये सरळ आहे, फ्लावर आल्याशिवाय तर काहीच होणार नाही, फ्लावर आल्याशिवाय रिप्रोडक्शन होणार नाही, हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. मग ह्या गोष्टी बेसिक आहेत, त्या लक्षात ठेवा. पुढे नंतर की फ्लावर इज स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. म्हणजे झाडाचं किंवा प्लांटचं जे काय स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे ते काय, फ्लावर आहे. मी ते पहिल्यांदाच सांगितलं की फ्लावर असेल तरच रिप्रोडक्शन होऊ शकतं, फ्लावर नाहीये तर रिप्रोडक्शन सेक्शुअली तर पॉसिबल नाहीये. ठीक आहे. सेक्शुअली तर फ्लावर विदाउट फ्लावर तर नाही ना होऊ शकत. मग त्या सेक्शुअल मेथड्स वगैरे आपण वापरू शकतो. ह्या बाकीच्या पद्धती आपल्याकडे आहेत. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, बडिंग असेल, कटिंग असेल, ग्राफ्टिंग असेल किंवा बाकी काय असेल नसेल त्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. मग एवढंच लक्षात ठेवायचं की प्लांटचा जो रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो काय, फ्लावर आहे, आणि तिथंच आपलं काय टेक प्लेस होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. ठीक आहे. पुढे नंतर फंक्शन ऑफ फ्लावर इज टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. आता कुठल्या पण सजीवामध्ये गॅमेट्स सुरुवातीला तयार होतात, मग ते गॅमेट्सचं काय होतंय, फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन म्हणजेच काय, दोन वेगवेगळे गॅमेट्स एकत्र येतात आणि काय तयार करतात, झायगोट किंवा एम्ब्रिओ तयार करतील. ठीक आहे. कळतंय? प्लांटमध्ये एम्ब्रिओ तयार होतं, ॲनिमल्समध्ये फर्टिलायझेशन नंतर झायगोट तयार होतं. ओके. तर प्रत्येक जो फ्लावर आहे किंवा फ्लावरमध्येच काय तयार होत आहेत, आपले हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. आता इथं एक शब्द येतो हॅप्लॉइड. हॅप्लॉइडला आपण एन ह्या चिन्हाने डिनोट करतो किंवा डेझिग्नेट करतो. ओके. एन हे चिन्ह. आता एन म्हणजे काय, हॅप्लॉइड ह्या शब्दाचा अर्थ काय, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये समजा आपलं उदाहरण घेतलं तर आपल्या बॉडीमध्ये क्रोमोझोम्स किती आहेत, 46 क्रोमोझोम्स आहेत. कळतंय? आता या 46ला तुम्हाला माहिती आहे 46 क्रोमोझोम म्हणजे किती पेअर्स आहेत, तर 23 पेअर्स आहेत. 23 पेअर्स म्हणजे काय, 23 क्रोमोझोम एका आपल्या स्ट्रँडवर असतात आणि 23 क्रोमोझोम एका स्ट्रँडवर असतात, आपण असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 46च्या वाटण्या 2 होतात, 2 प्रकारे.
23 एका बाजूला, 23 एका बाजूला. ओके, मग ही काय झाली, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स झाले. आपल्या बॉडी मधलं टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती झाले, 46 झाले. आणि 23 काय झाले, तर आपल्या बॉडीमध्ये हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स झाले. मग हेच जे हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात आपल्या बॉडीमध्ये किंवा कुठल्या पण ऑर्गॅनिझम मध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, हॅप्लॉइड असं म्हणतो. ठीक आहे, हाफ द सेट ऑफ क्रोमोझोम्स इन अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज हॅप्लॉइड क्रोमोझोम्स. आणि हेच डबल केले आपण, कंप्लीट सेट. ठीक आहे, 23 अधिक 23 कंप्लीट सेट झाला ना, 46 चा एक कंप्लीट सेट झाला. तर हे जे कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोम असतो आपण त्यालाच काय म्हणतो, डिप्लॉइड असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे संपूर्ण जो सेट आहे क्रोमोझोम्सला, पूर्ण क्रोमोझोम्स एखाद्या ऑर्गॅनिझम्स मध्ये, त्याला आपण म्हणतो डिप्लॉइड. आणि त्याच क्रोमोझोम्सचं जर हाफ आपण केलं तर ते जे असतात क्रोमोझोम्स त्याला आपण म्हणतो हॅप्लॉइड. आता हॅप्लॉइडला आपण एन ने दाखवतोय, तर एनच्या डबल असतं 2n, त्यामुळे ह्याला आपण 2n ने दाखवतो. कळतंय सर्वांना. मग हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड मधला फरक कळलाय. ओके, मग गॅमेट्स कसे असतात, तर हॅप्लॉइड असतात. म्हणजे गॅमेट्स मध्ये हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बाबा हाफच का, फुल का नाही, तर विचार करा बाळांनो, की मी आता शिकलोय की मेल आणि फिमेल दोन्ही वेगवेगळे गॅमेट्स तयार करणार. मग मेल जर डिप्लॉइड असेल, फिमेल पण डिप्लॉइड असेल, तर हे एकत्र आल्यावर 4n नाही का होणार. आपल्याला कसा ऑर्गॅनिझम पाहिजे, त्याच्याकडे किती क्रोमोझोम पाहिजे, 2nच पाहिजे ना, कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोम पाहिजे ना. मग 2n बनवायचा असेल तर आपले गॅमेट्स कसे पाहिजे, n पाहिजे. फिमेल मधून पण कसं आला पाहिजे, हाफ ऑफ द सेटच आला पाहिजे. आणि हे दोघं जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय बनन, 2n, म्हणजे कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोम तयार होईल. कळतंय, 4n कधीच नसतं. काय असतं, 2nच असतं. त्यामुळे 2n बनवायचं आहे, म्हणजे एक नवीन सजीव बनवायचा आहे, ज्यामध्ये अर्धे कॅरेक्टर्स मेल काउंटर पार्टचे असतील, अर्धे कॅरेक्टर फिमेल काउंटर पार्टचे असतील, आणि दोन्ही मिक्स होऊन जे तयार होईल ते डिप्लॉइड बनलं पाहिजे. त्यामुळे जे गॅमेट्स असतात ते कसे असतात, आपले हॅप्लॉइडच असतात. हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड काय बनतं, डिप्लॉइडच बनतं. आणि आपल्याला डिप्लॉइडच बनवायचं आहे. 4n कंडिशन बघायला मिळत नाही. कळतंय सर्वांना. ओके, आता हे खूपच बेसिक पर्यंत मी गेलोय, पण हे माहित पाहिजे. ठीक आहे ना, बऱ्याच लोकांना म्हणजे ह्या गोष्टी बेसिक आहेत पण त्या माहित सुद्धा नसतात, त्यामुळे मी एवढा भर देऊन शिकवतोय. ठीक आहे, जे हुशार आहेत त्यांना तर सर्व कळतं, पण जे खरंच ज्यांना आतापर्यंत व्यवस्थित कोचिंग नाही मिळाली किंवा जे मिसगायडेड आहेत मुलं, त्यांना हे गोष्टी कळणं महत्वाचं आहे. कारण तुम्हाला बेसिक गोष्टी कळल्या, तुम्ही प्रश्न विचारले तरच कन्सेप्ट क्लिअर होतील. ह्या छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवतील. तुम्हाला जी काही एक्झाम क्रॅक करायची आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला हिंट देतील की हे आन्सर आहे, हे असं लॉजिक लावायचं असतं. त्यामुळे प्रत्येक पॉईंट इग्नोर करू नका. ठीक आहे ना. जे हुशार विद्यार्थी आहेत, तुम्हाला येत असलं तरी पण लक्ष द्या व्यवस्थित. आपल्याला येत आहे म्हणून व्हिडिओ पळवताय अशा गोष्टी करू नका. ठीक आहे, एक छोटी गोष्ट सुद्धा तुमचा एक प्रश्न सोडू शकते एक्झाम मध्ये. कळतंय ना. मी गेल्या वेळेसच सांगितलेलं, बायोलॉजी हा काय हलवा नाहीये 15 मिनिट बनवायला, 15 मिनिटात बनवून वगैरे होऊन खाऊन पिऊन भांडी घासून व्हायला. इथं 720 मार्काचा नीटचा पेपर राहतो, त्यात हाफ ऑफ द वेटेज म्हणजे 50% वेटेज कशाला आहे, बायोलॉजीला आहे ना. 704 की 360 मार्काचं जवळ बायोलॉजी येतं. आपण 360 पण नको धरूया, मी गेल्या वेळेस पण म्हणलेलं 300च मार्क धरा. ठीक आहे ना. 300 तरी प्रश्न व्यवस्थित जर तुमचे सुटले तरच तुम्हाला व्यवस्थित पाहिजे ते कॉलेज, पाहिजे त्या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं. ठीक आहे ना. त्यामुळे व्यवस्थित प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. 300 मार्कांचं तरी टार्गेट डोळ्यासमोर ठेवून चाला. 360 पडले तर वेल अँड गुड, आपल्याला 360च पाडण्याचं टार्गेट ठेवा, पण मिनिमम 300 तरी बायोलॉजीमध्ये पाहिजेच. ठीक आहे ना. त्यामुळे मी गेल्या वेळेस सुद्धा म्हणलेलं की मी 300 पर्यंतचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवूनच चालायचं. 360 पडले तर वेल अँड गुड, पण 300च्या वर कसं का होईना आपण गेलंच पाहिजे, तर आणि तरच तुमचं व्यवस्थित नंबर लागू शकतो, व्यवस्थित सर्व गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. मग त्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करू. आता आपलं काय चाललंय, गॅमेट्स. मग गॅमेट्स सर्वांना कळले की गॅमेट्स नेहमी कसे पाहिजे, हॅप्लॉइड पाहिजे. ओके, चला पुढं की टिपिकल जे फ्लावर असतं, म्हणजे जे आपलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ फ्लावर आपण जे शिकणार आहे पुढं, त्याच्याकडे किती ओरल्स असतात. आता ओरल म्हणजे काय, तर रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. किती पार्ट्स असतात त्याच्याकडे, तर 4 पार्ट असतात. आणि ते 4 पार्ट्सचे नाव काय, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम. हे 4ही पार्ट्सची नावं आपण इयत्ता 10वी मध्ये शिकलेलो आहोत, व्यवस्थित डिटेलमध्ये आपण शिकलेलो आहोत. एकदा रिव्हिजन घ्यायसाठी पुढची स्लाइड आपण बघूया. ठीक आहे. आता हे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स मी तुम्हाला दाखवलेत, तर ह्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे तुमच्या बुक मध्ये दिलं नाही, पण आपण शिकलोय की रिप्रोडक्टिव्ह ओरल्स किती आहेत, 4 तुमच्या डोळ्यासमोर आहेत. त्यातले 2 जे आहेत ते ऍक्सेसरी ओरल्स असतात, आणि 2 जे आहेत ते कसे आहेत, नेसेसरी ओरल्स आहेत.
आता ॲक्सेसरीचा अर्थ काय, तर ते रिप्रोडक्शन मध्ये भाग घेत नाहीत. ठीक आहे, हे ॲक्सेसरी वोरल्स म्हणजे असे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात फ्लावरचे जे रिप्रोडक्शन मध्ये भाग घेत नाहीत. ओके, आणि नेसेसरी वोरल्स म्हणजे काय, तर ते स्वतः गॅमेट्स तयार करणार आहेत आणि स्वतः रिप्रोडक्टिव्ह प्रोसेसमध्ये भाग घेणार आहेत. कळतंय? नेसेसरी वोरल्स रिप्रोडक्टिव्ह प्रोसेसमध्ये भाग घेतात कारण ते गॅमेट्स तयार करतात. मग इथं तुम्हाला दिसतंय म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का की ॲक्सेसरी वोरल्सचं काही कामच नाहीये? तसं नाहीये. ॲक्सेसरी वोरल्स आपल्याला पॉलिनेशन मध्ये मदत करतात किंवा ते फ्लावर जगवण्यासाठी मदत करतात. डिटेलमध्ये समजवतो. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. त्यातला पहिला पार्ट बघा, आपण पहिल्यांदा ॲक्सेसरी वोरल्स समजून घेऊया. ॲक्सेसरी वोरल्स, पहिला ॲक्सेसरी वोरल काय आहे? कॅलिक्स. कॅलिक्सच्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सलाच आपण काय म्हणतो? सेपल्स असं म्हणतो. आता तुम्हाला कॅलिक्स म्हणजे सेपल्स म्हणजे काय, तर ही जी पानं तुम्हाला दिसत आहेत, ही पानं हिरव्या कलरची, ठीक आहे, ही पानं जी असतात ते आहेत आपले सेपल्स. कळतंय? आता तुम्हाला सरळ सरळ दिसतंय, ह्याच्या आतमध्येच हीच कळी असते, ह्याच्या आतमध्येच आपलं फ्लावर लपलेलं असतं ना, है ना, इथूनच ते फ्लावर फुलतं. मग हे फ्लावरच्या डेव्हलपमेंटमध्ये ह्या सेपल्सचा किंवा कॅलिक्सचा खूप मोठा रोल आहे. आता काय रोल आहे, तर तुम्हाला ह्याचा कलर कुठला दिसतोय? ग्रीन कलर दिसतोय. आता ग्रीन कलर आहे म्हणजे त्यामध्ये कुठला कंपोनंट आहे, तर क्लोरोप्लास्ट आहे. आणि क्लोरोप्लास्ट असल्यामुळे हे काय करू शकते, तर फोटोसिंथेसिस करू शकते. म्हणजे फ्लावरला एसेन्शियल न्यूट्रिएंट्स आणि फूड जे आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करते, तर हे सेपल्स करतात. कारण हे फोटोसिंथेसिसच्या कॅपेबल आहेत, कारण ह्यांच्याकडे क्लोरोप्लास्ट आहे, कारण ह्यांचा कलर ग्रीन आहे. ओके, मग कॅलिक्सचं काम कळलं. कॅलिक्स म्हणजे जी फ्लावरच्या भोवताली जी हिरवी पानं असतात, ग्रीन लिव्ज असतात, ज्याच्या आतमध्येच फ्लावर आपलं ग्रो करतं, त्याला म्हणायचं सेपल्स किंवा कॅलिक्स. कळतंय? आता दुसरा पार्ट, दुसरा फ्लोरल वोरल, त्याचं नाव काय? कोरोला किंवा पेटल्स. पेटल्स म्हणजेच काय? पाकळ्या. तर तुम्हाला दिसत असतील ह्या पाकळ्या, आपल्याला भरपूर फुलाला पाकळ्या असतात, काय काय फुलांना 3 पाकळ्या असतात, काय कायांना 5 पाकळ्या असतात. ठीक आहे, मग ज्या पाकळ्या असतात त्या रिप्रोडक्शन मध्ये भाग घेत नाहीत, पण त्यांचं काम काय? आता तुम्ही कुठलं पण फुल बघितलं तर तुम्ही फुलाकडे का आकर्षित होता, तर त्या पाकळ्यांकडेच बघून आकर्षित होता ना. अरे पांढऱ्या कलरचं फुल किती मस्त आहे, किंवा लाल कलरचं गुलाब किती मस्त आहे. ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही त्या कलर कड बघून आकर्षित होता. मग ह्या पाकळ्यांचं काम काय असतं, तर हे स्वतःला म्हणजे पाकळ्या आकर्षित असतात. आकर्षणामुळे जसे आपण त्याच्याकडे आकर्षित होतो, तसंच हे इन्सेक्ट्स असतील, बर्ड्स असतील, किंवा जे बाकीचे वेक्टर्स असतात जे आपल्याला पॉलिनेशन मध्ये मदत करणार आहे, त्यांना आकर्षित करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, म्हणजे जेव्हा एखादी माशी वगैरे येईल, ठीक आहे, समजा एखादी माशी वगैरे इथं आली उडत उडत, ठीक आहे, समजून घ्या ड्रॉइंग थोडंसं. समजा एखादी माशी आपल्याकडे आली इथं फ्लावरवर नेक्टर प्यायला. तर तुम्हाला माहिती नेक्टर म्हणजे काय असतं, एक शुगर सोल्युशन असतं जे फुलामध्ये असतं, आणि त्याच्या मदतीनेच हनीबी किंवा कुठली पण माशी वगैरे असेल ते कन्झ्युम करते आणि हनीबी त्यापासूनच मध वगैरे बनवते. ठीक आहे, मग जेव्हा हा किडा ह्याच्यावर बसतो, इथून ज्यूस प्यायला लागतो, तेव्हा हे जे तुम्हाला अँथर दिसत आहेत, ठीक आहे, मी दुसरा कलर वापरतो, हे जे तुम्हाला अँथर दिसत आहेत हे म्हणजे आपले मेल पार्ट्स आहेत. ह्याच्यात पोलन ग्रेन असतात, तेव्हा ह्या किड्याच्या अंगाला हे पोलन ग्रेन्स चिटकतात आणि हा किडा जेव्हा उडून दुसऱ्या एका फ्लावरवर जातो, ठीक आहे, त्या फ्लावरच्या फिमेल पार्टवर हा जेव्हा जाऊन बसतो, तेव्हा ते पोलन ग्रेन्स त्याच्यावर जाऊन पडतात आणि अशा प्रकारे आपलं क्रॉस पॉलिनेशन होतं. म्हणजे एका झाडाचे मेल पार्ट्स, मेल गॅमेट्स आपण दुसऱ्या झाडावर नेतोय. ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? पॉलिनेशन असं म्हणतोय. मग हे करण्याचं काम कोण करतं, तर आपले वेक्टर्स करतात. वेक्टर्स म्हणजेच आपल्या इन्सेक्ट्स असतील किंवा बर्ड्स असतील, हे लोक करत असतात. मग हे कधी येणार फ्लावरवर, जेव्हा फ्लावर कसं असणार आहे, आपला अट्रॅक्टिव्ह असणार आहे, आणि त्याला अट्रॅक्टिव्ह बनवण्याचं काम कोण करतंय, तर आपल्या पाकळ्या म्हणजे पेटल्स करतात, म्हणजेच आपला कोरोला करतोय. म्हणजे हे रिप्रोडक्शन मध्ये इनडायरेक्टली पार्टिसिपेट करतात. ठीक आहे, गॅमेट ट्रान्सफर मध्ये असेल, पोलन ग्रेन ट्रान्सफर मध्ये असेल, किंवा जे वेक्टर्स आहेत त्यांना आकर्षण करण्यासाठी हे मदत करतात. ओके, आता पुढं जे मेन पार्ट्स आहेत, जे प्रॉपरली रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतात, जे गॅमेट्स तयार करतात, त्यांना आपण म्हणतो नेसेसरी वोरल्स, आवश्यक वोरल्स. ठीक आहे, त्यात पहिला आहे आपला अँड्रोशियम, दुसरा आहे गायनोशियम. ह्यांचं स्पेलिंग पहिल्यांदा पाठ करून घ्यायचं, चुकवायचं नाही. अँड्रोशियम म्हणजे आहे आपला मेल पार्ट, जो काय तयार करणार आहे, आपले कुठले गॅमेट्स? मेल गॅमेट्स तयार करणार आहे. आणि गायनोशियम म्हणजे आपला फिमेल पार्ट, जो की काय तयार करणार आहे? फिमेल गॅमेट्स तयार करणार आहे. एवढं तर सर्वांना कळतंय. आता याचं डिटेल स्ट्रक्चरच आपल्याला ह्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. आपण ह्या लेक्चरमध्ये फक्त मेल पार्ट शिकणार आहे. अजून एक पार्ट आपल्याला बनवावं लागणार आहे, कारण नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होत जाईल. त्यामुळे पुढच्या पार्टमध्ये आपण फिमेल
रिप्रोडक्टिव्ह ओरल बद्दल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बद्दल शिकणार आहे. ओके, आता ह्या लेक्चरमध्ये फक्त आपण मेल डिस्कस करू. यालाच भरपूर वेळ जाणार आहे, कारण ही प्रोसेस खूप मोठी आहे. ह्याला समजून घ्यायला, पाठ करायला बराच वेळ लागेल. त्यामुळं जेवढं शिकवतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, ह्या दोनामध्ये तर कुणाला ॲक्सेसरीमध्ये तर कुणाला काय प्रॉब्लेम नसेल. आता आपल्याला नेसेसरी खूप डिटेलमध्ये शिकायचं आहे, त्यामुळे आपण ते बघूया. ठीक आहे, चला पुढं. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतं त्याच्या मेजर किती स्टेप्स असतात किंवा मेजर किती इव्हेंट्स असतात, तर त्यामध्ये 2 मेजर इव्हेंट्स असतात. पहिलं काय तर मिओसिस अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट. कळतंय? म्हणजे जे आपले गॅमेट्स तयार होतात. आता गॅमेट्स आपल्याला तयार करायचेत, तर गॅमेट्स ज्या सेल्सपासून तयार होतात ते सेल्स कसे असतात, ते सेल्स डिप्लॉइडच असतात सुरुवातीला. त्या सेल्सपासून आपल्याला हॅप्लॉइड काय तयार करायचेत, गॅमेट्स तयार करायचेत. मग एक डिप्लॉइड पासून आपण जर 4 हॅप्लॉइड सेल्स तयार करू शकतो, तर ती जी डिव्हिजन असते, सेल डिव्हिजन असते, तिलाच काय आपण म्हणतो, मिओसिस असं म्हणतो. ठीक आहे, मग ही एक गोष्ट आता लक्षात ठेवा की गॅमेट्स कुठल्या प्रोसेसने तयार होतात किंवा कुठल्या सेल डिव्हिजनने तयार होतात, तर मिओसिसने तयार होतात. मिओसिस म्हणजेच काय तर आपला डिप्लॉइड सेल्स डिवाइड होतो आणि त्यापासून किती हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात किंवा किती हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, तर 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. म्हणजे एकापासून 4 सेल तयार होण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण काय म्हणतो, मिओसिस असं म्हणतो. मग आपले जे गॅमेट्स आहेत ते कुठल्या सेल डिव्हिजनने तयार होणार आहेत, फर्स्ट पॉईंट लक्षात ठेवा, मिओसिसने तयार होणार आहेत. मिओसिसमध्ये क्रोमोझोम नंबर इथं सेम राहतोय का पॅरेंटचा आणि डॉटरचा, हा पॅरेंट आहे आपला, हे डॉटर सेल्स आहेत, सेम राहतोय का नाही. क्रोमोझोम नंबर काय होतोय, अर्धा होतोय. ह्याच्याकडे जर 46 क्रोमोझोम असतील तर ह्या सेल्सकडे किती असणार आहे, प्रत्येकी 23 23 23 23 असेच असणार आहेत. म्हणजे क्रोमोझोमने तर इथं नंबर काय होतोय, हाफ होतोय. त्यामुळे मिओसिसला आपण कुठली डिव्हिजन म्हणतो, रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतो. हे लक्षात ठेवा, हे शब्द तुम्हाला येणार आहेत नंतर, आपण नंतर मी शिकवणारच आहे, पण आत्ताच कानावर पडले तर नंतर गेल्यावर जास्त कळेल. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्यालाच कुठलं डिव्हिजन म्हणतो आपण, रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो. का रिडक्शनल, कारण आपले क्रोमोझोम्स काय होत आहेत, रिड्यूस होत आहेत. रिड्यूस होत आहेत म्हणजे कितीने रिड्यूस होत आहेत, हाफनेच रिड्यूस होत आहेत. 46 होते पॅरेंटकडं, डॉटर जेव्हा तयार झाले तेव्हा डॉटर्सकडे किती आले, 23 23 23, प्रत्येकी 23च आले. म्हणजे क्रोमोझोम नंबर इथं आपला काय झाला, रिड्यूस झाला, म्हणजे हाफ झालाय. त्यामुळे मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. कळतंय? गॅमेट्स जेव्हा तयार झाले, फर्स्ट प्रोसेस कळली की मिओसिस होते, गॅमेट्स तयार झाले. आता ह्या गॅमेट्सचं काय झालं पाहिजे, फ्युजन झालं पाहिजे. मग गॅमेट्स एकत्र आले पाहिजे, मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र आले पाहिजे आणि त्यापासून काय झालं पाहिजे, तयार झायगोट तयार झाला पाहिजे. ओके, मग फर्स्ट स्टेप ही आहे. सेकंड स्टेप काय असते, तर प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग्स. ठीक आहे, म्हणजे आता इथं तुम्हाला माहिती आहे डिसिमिलर का दिलं, इथं डिसिमिलर का दिले, गेस करा बरं, चला पटपट गेस करा. शिकलोय आपण, गेल्या लेक्चरला शिकलोय. कुठलं रिप्रोडक्शन शिकतोय आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकतोय. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एक शब्द मी सांगितलेला, काय होतात, व्हेरिएशन्स होतात. म्हणजे जेव्हा 2 गॅमेट्स किंवा 2 क्रोमोझोम्स एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मिक्सिंगमुळं तिसरा एक प्रकारचा क्रोमोझोम तयार होतो किंवा तिसरा जेनेटिक मटेरियल तयार होतं, जे याच्याकडे हाफ ऑफ द कॅरेक्टर्स मेलचे असतात, हाफ ऑफ द कॅरेक्टर फिमेल्सचे असतात आणि उरलेले काही जे कॅरेक्टर्स असतील, म्हणजे बऱ्यापैकी कॅरेक्टर्स जे असतील ते नव्याने तयार झालेले असतात. ठीक आहे, त्यामुळे तो जो नवीन येणारा ऑफस्प्रिंग असते, नवीन येणारी पिढी असते, ती एक्झॅक्ट पॅरेंट सारखी दिसते का, नाही. त्यामध्ये नवीन आपल्याला कॅरेक्टर्स बघायला मिळतात. ठीक आहे, मग ह्यालाच आपण काय म्हणतो, हे ऑफस्प्रिंग डिसिमिलर आहे. का, कारण इथं काय होतंय, व्हॅरिएशन होतंय. आणि व्हॅरिएशनला दुसरा शब्द आठवतोय का सगळ्यांना, कुठलं, कॉम्बिनेशन, रिकॉम्बिनेशन होतंय. म्हणजे इथं आपला जेनेटिक मटेरियल काय होतोय, मिक्स होत आहे. जेनेटिक मटेरियल मिक्स झाल्यामुळं जे ऑफस्प्रिंग आहे त्यामध्ये नवीन प्रकारचे कॅरेक्टर बघायला मिळतात आणि ते आपल्या पॅरेंटपासून थोडे कॅरेक्टर वेगळे दाखवतं. कळतंय? मग 2 मेजर इव्हेंट कळले की गॅमेट तयार होणं आणि त्या गॅमेटचं फ्युजन होणं, हा पहिली प्रोसेस. आणि दुसरी प्रोसेस की हे गॅमेटच्या फ्युजनपासून ते जे झायगोट तयार झाले त्याची डेव्हलपमेंट होऊन नवीन एक ऑफस्प्रिंग तयार होणं. ओके, मग यामध्ये कोणाला काय म्हणजे अडचण तर नसावीत, बेसिक वरच चाललोय आपण. अजून आपण शिकवायला जो मेन पार्ट आहे तो शिकवायला अजून सुरूच केलं नाहीये. ठीक आहे, पुढे बघा, व्हेरिएशन्स. हा आला का शब्द, व्हेरिएशन्स आर युजफुल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द सर्वायवल अँड इव्हॉल्युशन ऑफ स्पेसीज. म्हणजे व्हेरिएशनच एक कारण आहे. व्हेरिएशनमुळेच काय होतंय, इव्हॉल्युशन होतंय, उत्क्रांती होतीये. का, कारण दोन पॅरेंट्स एकत्र येऊन नवीन काहीतरी तयार करतात ना, मग त्या नवीन तयार झाला अजून कोणाबरोबर तरी रिप्रोडक्शन करतोय, त्यापासून नवीन, म्हणजे इथं
प्राण्यामध्ये किंवा ऑर्गॅनिझम मध्ये काय होत चाललाय, बदल होत चाललेला आहे. आणि ह्याच बदलाला, काळानुसार होणाऱ्या बदलाला आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन असं म्हणतो. आणि हे इव्हॉल्युशन होण्यामागचं एक कारण काय आहे, व्हेरिएशन आहे. कळलं सगळ्यांना? व्हेरिएशन म्हणजेच रिकॉम्बिनेशन असतं. ठीक आहे, ह्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? नक्की मित्रांनो डायजेस्ट करत चला. मी प्रत्येक वाक्य दोनदा बोलतोय, पचवत चला. मी जे काय बोलतोय त्याकडे व्यवस्थित लक्ष देत चला. ठीक आहे, आता पुढं सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे होते, तर 3 प्रोसेसेस त्यामध्ये. पहिलं फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. हे माहिती आहे तुम्हाला, मेल पार्ट फिमेल पार्ट एकत्र येतं, गॅमेट्स एकत्र येतात, हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड काय तयार होतं, डिप्लॉइड तयार होतं. हे डिप्लॉइडलाच आपण काय म्हणतो, तर झायगोट तयार होतं. म्हणजे झायगोट तयार होण्याची प्रोसेस ती दुसऱ्या नंबरला आहे. आणि तिसरं आहे एम्ब्रिओजेनेसिस, म्हणजे एम्ब्रिओ डेव्हलपमेंटची जी प्रोसेस असते. आता प्लांटमध्ये आपण त्याला एम्ब्रिओ म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एम्ब्रिओ मेल पार्ट फिमेल पार्ट तयार झाल्यानंतर जो सेल तयार होतोय त्याला आपण झायगोट म्हणतोय. त्याच्याच पासून जे आपल्या नंतर काय तयार होणार आहे, एम्ब्रिओ तयार होणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्यापासूनच आपलं काय तयार होणार आहे, तर सीड तयार होणार. इथं तुम्हाला दिसतंय की हे फ्लावर आहे, ह्या फ्लावरमध्ये हा पोलन ग्रेन म्हणजे हा आपला मेल गॅमेट आहे, हा लॉन्च होतोय आपल्या फिमेल पार्टवर, गायनोशियमवर. इथं लॉन्च झाल्यावर इथून ते गॅमेट्स आतमध्ये जातात. गेल्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर. आतमध्ये गेल्यावर फ्युजन होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे, त्यापासून जे झायगोट तयार होईल, झायगोट पासून एम्ब्रिओ. ठीक आहे, म्हणजे सीड तयार होणार आहे. सीडच्या आतमध्ये आपला एम्ब्रिओ आहे. त्या एम्ब्रिओची जी डेव्हलपमेंट असते त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, एम्ब्रिओजेनेसिस म्हणतो. आणि ज्या सीडच्या आतमध्येच हे एम्ब्रिओची डेव्हलपमेंट व्यवस्थित पूर्ण होते, तेच सीड आपलं काय उगतं, त्याच सीड पासून आपले प्लांट्स तयार होऊ शकतात. नाहीतर ते एम्ब्रिओजेनेसिस व्यवस्थित नाही झालं तर ते दिसताना बी नुसतं बाहेरनं व्यवस्थित दिसतं, पण आतून त्याची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यामुळे त्याला किती पाणी घाला, किती खत घाला, त्या सीड पासून प्लांट तयार होणार आहे का, नाही तयार होणार. ठीक आहे, ते इनफर्टाईल सीड्स असतात, ते तुम्ही मातीत लावा ते उगणारच नाहीत, कारण त्याच्यामध्ये एम्ब्रिओ डेव्हलपमेंट झाली आहे का, तर नाही झाली आहे. कळतंय? एवढं इम्पॉर्टंट आहे ही प्रोसेस. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन किती फेजेसमध्ये होते, 3 फेजेसमध्ये होते. लक्षात ठेवा, पहिली फेज काय आहे, फ्युजन ऑफ गॅमेट्स. गॅमेट्स फ्यूज झाले पाहिजे, त्यालाच आपण फर्टिलायझेशन म्हणतो. दुसरी फेज की त्या गॅमेट्सच्या फ्युजन पासून काय तयार झालं पाहिजे, झायगोट, जो कसा आहे, डिप्लॉइड आहे. आणि तिसरी प्रोसेस की ते झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होते आणि त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. जेव्हा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट पूर्ण होते तेव्हा सीड आपलं पूर्णपणे डेव्हलप झालेलं असतं. आणि तेच सीड जेव्हा आपण सो करतो सॉईलमध्ये, तेव्हा त्या सीडपासून आपलं सीडलिंग व्यवस्थित ग्रो होतं. म्हणजे आपली ही संपूर्ण प्रोसेस सक्सेसफुली झालेली आहे. ह्यातली एक स्टेज जरी आपली चुकली किंवा एक स्टेजमध्ये जरी काही प्रॉब्लेम आला तरी सेक्शुअल रिप्रोडक्शन सक्सेसफुल होत नाही. तिथं काय ना काय प्रॉब्लेम 101% येतात. त्यामुळे 3 प्रोसेस व्यवस्थित पॉईंट वाईज लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढं सिक्वेन्शियल इव्हेंट्स, म्हणजे क्रमाने बघायला गेलं तर 3 स्टेजेस असतात की प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन व्हायच्या आधीची प्रोसेसेस. त्यामध्ये सगळे येणार, गॅमेट्स अगदी तयार होण्यापासनं, गॅमेट्स अगदी ट्रान्सफर होण्यापासनं. ठीक आहे, त्या ज्या प्रोसेस असतात, पॉलिनेशन सुद्धा यामध्ये येणार. त्या फर्टिलायझेशन होण्याच्या म्हणजे गॅमेट्स फ्यूज होण्याच्या आधीच्या ज्या काय प्रोसेस आहेत त्याला आपण म्हणतो प्री फर्टिलायझेशन. गॅमेट फ्यूज होतानाची जी स्टेज असते त्याला म्हणतो आपण फर्टिलायझेशन. आणि गॅमेट्स फ्यूज झाल्यानंतर जे झायगोट तयार होत म्हणजे झायगोट तयार झाल्यानंतर ज्या काय प्रक्रिया येतात त्या येतात पोस्ट फर्टिलायझेशन फेजमध्ये. मग 3 फेज कळल्या. प्री म्हणजे फर्टिलायझेशनच्या आधी, फर्टिलायझेशन म्हणजे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स आणि टू फॉर्म झायगोट. आणि पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे झायगोट तयार झाल्यानंतर काय काय बदल होत आहेत त्याला म्हणायचं पोस्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे, नावानिशी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, ह्यात काय जास्त समजावण्यासारख्या नाहीये. ठीक आहे, हे आपण ऐकतोय लहानपणापासूनच, बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकण्यात आहेत, त्यामुळे त्या गोष्टीवर मी जास्त टाइम वाया घालवत नाहीये. ठीक आहे, आता पुढे लक्ष द्या. आता डिटेल्डमध्ये आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर शिकायचंय. मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर कसं तयार होतंय, काय तयार होतंय ते कळल्यानंतरच आपण फिमेल शिकणार आहे. आणि त्यानंतर लास्टला मेल फिमेल ज्यावेळेस कळतात त्यानंतर पुढची प्रोसेस फर्टिलायझेशन कशी होते ते शिकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, त्यामुळे मी पार्ट्स बनवलेत. ठीक आहे, चलो आता मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता मेल जे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असतं, वोरल असतं, त्याला आपण काय म्हणतो, अँड्रोशियम म्हणतो. सांगा, अँड्रोशियम ॲक्सेसरी वोरल आहे का नेसेसरी वोरल आहे? व्हेरी गुड, नेसेसरी वोरल आहे. का नेसेसरी वोरल आहे? कारण हे आपले मेल गॅमेट्स तयार करतात आणि रिप्रोडक्शन मध्ये हे डायरेक्टली पार्टिसिपेट करणार आहेत. ठीक आहे, आता ह्यातलं जे इंडिव्हिज्युअल मेंबर असतं
अँड्रोशियम मधला जो सेपरेट इंडिव्हिज्युअल मेंबर असतो त्यालाच आपण काय म्हणतो, स्टेमन असं म्हणतो. मग हे तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ स्टेमन दिसत असेल. ठीक आहे. आता या स्ट्रक्चर ऑफ स्टेमनला 2 लोब्स असतात. ठीक आहे, 2 कप्पे असतात, कंपार्टमेंट असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, अँथर लोब्स असं म्हणतो. आणि लोब्सलाच सायंटिफिक भाषेत काय म्हणतो आपण, थिका असं म्हणतो. मग जिथं तुम्हाला थिका हा शब्द दिसेल तिथं लक्षात ठेवायचं, थिका म्हणजेच काय, कप्पे म्हणजेच काय इंग्लिशमध्ये त्याला आपण लोब्स असं म्हणतो. अँथरला अशा प्रकारे 2 लोब्स असतात. ह्याला आपण म्हणतो डायथिकस अँथर. डाय म्हणजे 2, थिका म्हणजे लोब, म्हणजे 2 कप्पे असणारा, 2 लोब्स असणारा जो अँथर असतो त्याला आपण म्हणतो डायथिकस अँथर. कळतंय. आणि जनरली बऱ्यापैकी अँथर, मोस्टली जेवढे केवढे अँथर असतात ते डायथिकसच असतात. कळतंय. चलो, आता हे जे पण आपल्याला पार्ट दिले, ठीक आहे, एक मिनिट, हे जे आपल्याला पार्ट दिलेत बघा, हा अख्खा काय झाला, आपला स्टेमन झाला. ओके, हा काय झाला, आपला स्टेमन झाला. आता स्टेमन किती पार्ट पासून बनलाय, तर 3 पार्ट पासून. जो वरचा पार्ट आहे ज्यामध्ये आपले काय तयार होणार आहे, पोलन ग्रेन्स तयार होणार आहे, त्या पार्टला काय म्हणतो आपण, अँथर. ही जी लॉंग ट्यूब तुम्हाला दिसतीये त्याला काय म्हणतो आपण, फिलामेंट असं म्हणतो. फिलामेंट जे असतं ते आपल्या अँथरला एक हाईट देण्याचं काम करतं. ठीक आहे, हाईट दिल्यामुळं पॉलिनेशन व्हायला सोपं होतं. मग एक प्रॉपर हाईट देण्याचं काम कोण करतंय, फिलामेंट दिसतंय. आणि ह्या अँथर आणि फिलामेंटला कनेक्ट करण्याचं काम इथं कोण करतंय, ह्या दोघांना जोडून ठेवण्याचं काम कोण करतंय, तर आपलं कनेक्टिव्ह करत आहे. काय करतंय, कनेक्टिव्ह करत आहे. त्यामुळे त्याचं नाव कनेक्टिव्ह, असं कनेक्ट करण्याचं काम करत आहे अँथर आणि फिलामेंटला, त्यामुळे त्याचं नाव आहे कनेक्टिव्ह. स्टेमन किती पार्ट्स पासून बनला आहे, 3. वरचा पार्ट जो आहे, जो बायलोब्ड आहे, जनरली 2 कप्प्यांचा असतो, त्यालाच आपण डायथिकस असं म्हणतो आहे ना. थिका म्हणजे लोब्स आपण शिकलोय. मग त्याला आपण म्हणतो अँथर. अँथरच्या आतमध्ये आपले काय तयार होतात, पोलन ग्रेन्स. आणि पोलन ग्रेन्सच्या आतमध्येच आपला कुठले गॅमेट्स असतात, मेल गॅमेट्स असतात. कळतंय. ओके. आणि ते लॉंग ट्यूब असते जी अँथरला सपोर्ट करत असते, खालून उचलून धरत असते, त्याला काय म्हणतात, फिलामेंट. लॉंग थिन अशी ट्यूब आहे. ठीक आहे, ते अँथरला सपोर्ट करत असते. आणि त्या अँथर आणि फिलामेंटला जोडण्याचं काम जे करतं त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टिव्ह असं म्हणतो. कळतंय. ओके, चलो नेक्स्ट. आता पुढचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं असेल. आता हा कप्पा जर आपण असं कापला, ठीक आहे, अँथरला बघा आपण असं उभा कापलाय, तर एका कप्प्यामध्ये तुम्हाला किती पोलन सॅक्स दिसत आहेत, 2 दिसत आहेत. आणि ह्या कप्प्यामध्ये किती दिसत आहेत, तर 2. म्हणजे टोटल पोलन सॅक्सची संख्या किती आहे, 4 आहे. कप्पे किती आहेत, 2 आहेत. एका कप्प्यात किती पोलन सॅक आहे, 2. म्हणजे एकात 2, दुसऱ्यात 2, टोटल पोलन सॅक्स किती, 4. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, कप्पे 2, एका कप्प्यात पोलन सॅक किती, 2. एका कप्प्यात 2, तर 2 कप्प्यात किती, 4. ह्यात कन्फ्यूज होऊ नका, मी आताच सांगतोय. कळतंय. मग ह्या डायग्राम वरनं तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की जे अँथर असतं ते बायलोब्ड आहे, म्हणजे त्याला 2 कप्पे आहेत. आणि एका कप्प्यामध्ये किती पोलन सॅक्स आहेत, तर 2. हा 1, हा 2, आणि परत इकडच्या साईडचा हा 1, हा 2, म्हणजे इकडं 2, इकडं 2, असे 4 पोलन सॅक असतात. कुठल्या अँथरमध्ये, डायथिकस अँथरमध्ये. ज्या अँथरला 2 लोब्स आहेत त्या अँथरमध्ये किती पोलन सॅक्स असतात, 4 पोलन सॅक असतात. मी जास्त वेळा ह्या गोष्टीवर भर देतोय कारण ह्या छोट्या गोष्टी असतात, इथंच आपले मार्क जातात, MCQ चुकत राहतात. आणि इथं तुम्हाला दिसतंय पोलन ग्रेन्स असे छोटे रिलीज झालेले आहेत. ओके, चला पुढं. आता एवढं तर सर्वांना कळलंच असेल. आता पुढं ते काय म्हणतात, अँथरचे जे स्ट्रक्चर आहे, अँथर इज जनरली म्हणजे मोस्टली बऱ्यापैकी आपल्याला कसं बघायला मिळतं, डायथिकस. म्हणजे त्याला कप्पे किती असतात, 2 कप्पे असतात. आणि ते कसं आहे, टेट्रास्पोरांजिएट. तर स्पोरांजिएटचा अर्थ काय, तर ह्यामध्ये जे पोलन सॅक जी आपण बघितली आहे ना, पोलन सॅक जी आहे ती कशी आहे, टेट्रा आहे. टेट्रा म्हणजे काय, 4 आहे. हा पॉइंट मी तुम्हाला आत्ताच समजून सांगितला की अँथरला कप्पे किती आहेत, 2 आहे. त्यामुळे आपण त्याला म्हणतो डायथिकस अँथर. पण एका कप्प्यामध्ये किती अँथर लोब्स आहेत, किंवा सॉरी एका कप्प्यामध्ये किती पोलन सॅक्स आहेत, तर 2 ह्या साईडला, 2 ह्या साईडला, टोटल किती होतात, 4. त्यामुळे त्या अँथरला काय म्हणायचं, टेट्रास्पोरांजिएट अँथर म्हणायचं. ज्या अँथरमध्ये 4 पोलन सॅक्स आहेत त्या अँथरला म्हणायचं टेट्रास्पोरांजिएट अँथर. आणि टेट्रास्पोरांजिएट अँथर कुठल्या म्हणजे अँथरवर बघायला मिळतो, जो अँथर कसा असेल, डायथिकस असेल. म्हणजे डायथिकस आहे तर 101% तो कसा असणार आहे, टेट्रास्पोरांजिएटच असणार आहे. कळतंय.
ह्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका, सोपे सोपे पॉईंट आहे, माझ्या प्रत्येक शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. आता इच लोब आहे, लोबला काय म्हणतो आपण, थिका म्हणतो. ठीक आहे. रिवाइज करत चालायचं साइड बाय साइड. प्रत्येक लोब मध्ये किती पोलन सॅक्स असतात, तर 2 पोलन सॅक्स असतात, हे मी तुम्हाला शिकवलंय. इन डायथिकस अँथर म्हणजे तेच 2 कप्प्याचा जो अँथर आहे, 2 लोबचा अँथर आहे, त्यामध्ये टोटल किती पोलन सॅक झाले, 4 पोलन सॅक झाले. त्यालाच आपण काय म्हणतो, टेट्रास्पोरंजिएट अँथर असं म्हणतो. ठीक आहे. मग जेव्हा इमॅच्युअर स्टेज असते, जेव्हा अँथर पूर्णपणे विकसित झालेले नसतात, तेव्हा त्यामध्ये आपल्याला कुठले टिश्यूज बघायला मिळतात, पॅरेनकायमेटस टिश्यू बघायला मिळतात. ठीक आहे. कुठले टिश्यू बघायला मिळतात, पॅरेनकायमेटस टिश्यू बघायला मिळतात. ओके, इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे. ते पॅरेनकायमेटस टिश्यू असतात, एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे जी आपलं लोब्स आहेत, जे आपलं अँथर आहे, ते जेव्हा पोलन ग्रेन त्यामध्ये तयार झालेले नसतात, म्हणजे ते इमॅच्युअर स्टेजमध्ये असतं, तेव्हा त्यामध्ये कुठले ग्रुप ऑफ टिश्यूज असतात, तर पॅरेनकायमेटस टिश्यूज असतात. कुठले टिश्यूज असतात, पॅरेनकायमेटस टिश्यूज असतात. आणि ते पॅरेनकायमेटस टिश्यूज म्हणजे असे हे पॅरेनकायमेटस टिश्यूज असतील, एका लोबमध्ये मी सांगतो. ठीक आहे. असे टिश्यूज असतील आणि ते कशाने सराउंडेड आहेत ते म्हणतात, तर सिंगल लेअर ऑफ एपिडर्मिसने ते सराउंडेड आहे. म्हणजे एपिडर्मिसची एक अशी सिंगल लेअर आपल्याला बघायला मिळते, एका लेअरचं एपिडर्मिस बघायला मिळतं. आता एपिडर्मिसचं नेहमी लक्षात ठेवा, एपिडर्मिसचं काम नेहमी काय असणार, एपिडर्मिस नेहमी बाहेर असते, म्हणजे त्याचं फंक्शन नेहमी काय असणार आहे, प्रोटेक्शन असणार आहे. हे लक्षात ठेवा. कुठल्या पण ठिकाणी, भले ते प्लांट्समध्ये असू द्या, भले ते ॲनिमल्समध्ये असू द्या, एपिडर्मिस नेहमी लास्टला असतं आणि एपिडर्मिसचं नाव, एपिडर्मिसचं फंक्शन नेहमी काय राहणार आहे, प्रोटेक्शनच राहणार आहे. कळतंय. चलो पुढं. मग इमॅच्युअर स्टेजमध्ये कुठले सेल्स असतात किंवा कुठले टिश्यूज असतात, पॅरेनकायमेटस टिश्यूज असतात. आणि ते कशाने सराउंडेड असतात, तर सिंगल लेअर्ड एपिडर्मिसने सराउंडेड असतात. आणि एपिडर्मिसचं फंक्शन काय, प्रोटेक्शन आहे, एवढं लक्षात ठेवा. आता द हेट्रोजेनिसिटी डिफरन्शिएशन अरायझेस व्हेन हायपोडर्मल सेल्स गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू आर्किस्पोरियल सेल्स. म्हणजे ह्याच पॅरेनकायमेटस टिश्यूजमधनं एक विशिष्ट प्रकारचे सेल्स बनतात, त्यांना काय म्हणतो आपण, हायपोडर्मल सेल्स म्हणतो. ठीक आहे. आणि त्यांचंच रूपांतर कशात होतं, आर्किस्पोरियल सेल्समध्ये होतं. आणि हे झाल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, डिफरन्शिएशन बघायला मिळतं. आता डिफरन्शिएशन म्हणजेच काय, आता इथं तुम्हाला दिसतंय सगळे सेल्स कसे आहेत, पॅरेनकायमेटसच आहे. मग ह्यांचं फंक्शन, ह्यांचं स्ट्रक्चर बदलतं, प्रत्येक सेलचं स्ट्रक्चर बदलतं, प्रत्येक सेलचं फंक्शन बदलतं. मग जिथं स्ट्रक्चर आणि फंक्शन वेगवेगळे होतात, एकसारख्या सेल्सचेच वेगवेगळे होतात, ह्यालाच आपण म्हणतो डिफरन्शिएशन किंवा हेटेरोजेनिसिटी. कळतंय. म्हणजे सुरुवातीला हे सगळे सेल्स कसे आहेत तुम्हाला दिसत आहेत, सेम, पण एका काळानंतर हेच सेम सेल्स काय करणार आहेत, त्यांचं फंक्शन बदलणार आहेत आणि त्यांचं काय बदलणार आहे, स्ट्रक्चर बदलणार आहेत. कळतंय. स्ट्रक्चर बदलतायत, फंक्शन बदलतायत, म्हणजे हेच सेम सेल्स वेगळेपणा दाखवायला लागतात, ह्यालाच आपण म्हणतो हेटेरोजेनिसिटी. मग ही हेटेरोजेनिसिटी कधी येते, जेव्हा हायपोडर्मल सेल्सचं ट्रान्सफॉर्मेशन, रूपांतर कशात होतं, आर्किस्पोरियल सेल्समध्ये होतं. ही नाव आहेत, ही नाव फक्त लक्षात ठेवा. डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कळणार आहे, पण आता नाव लक्षात ठेवा. तर सांगा, चला डोळे बंद करा, सर्वांनी लक्षात ठेवा. सांगा, अँथर जेव्हा इमॅच्युअर असतं तेव्हा त्याच्याकडं कुठले सेल्स किंवा कुठल्या टिश्यू पासून ते बनलेलं असतं, तर पॅरेनकायमेटस टिश्यूज पासून बनलेलं असतं. आणि त्याला एक सिंगल लेअर कुणाचा असतो, एपिडर्मिसचा असतो. एपिडर्मिसचं काम काय आहे, तर प्रोटेक्शन देणं. हेच इमॅच्युअर सेल्सचं रूपांतर कशात होतं, हायपोडर्मल सेल्स, त्यांनाच आपण हायपोडर्मल सेल्स मध्ये असं म्हणतो. आणि त्याच हायपोडर्मल सेल्सचं ट्रान्सफॉर्मेशन कशात होतं, आर्किस्पोरियल सेल्स मध्ये होतं. आणि ह्या वेळेस काय सुरू होतं, डिफरन्सिएशन सुरू होतं. म्हणजेच सेम सेल्स डिफरन्शिएट होतात, वेगळेपणा दाखवतात, त्यांचं फंक्शन बदलतं, त्यांचं स्ट्रक्चर बदलतं. कळतंय सर्वांना. इमॅजिन करत चला गोष्टी. बायोलॉजी इमॅजिनेशनचा विषय. चलो पुढं. आता टीएस ऑफ अँथर. टीएसचा अर्थ काय, म्हणजे हा समजा मी अँथर घेतला, जर मी त्याला उभा कापला, ठीक आहे, तर ते 2 उभे भाग होतील, ह्याला म्हणायचं एलएस. एलएसचा अर्थ असतो लॉन्जिट्युडनल सेक्शन. लॉन्जिट्युडनल म्हणजे ह्याला उभा कापायचा, त्याला म्हणायचं लॉन्जिट्युडनल सेक्शन. आणि जर ह्याच अँथरला मी आडवा कापला तर त्याला म्हणायचं ट्रान्सवर्स सेक्शन. ठीक आहे. म्हणजे आपण जर एखाद्या वस्तूला हॉरिझॉन्टली कट करत असेल, हॉरिझॉन्टली म्हणजे आडवं कट करत असेल हॉरिझॉन्टली, तर त्याला म्हणायचं ट्रान्सवर्स सेक्शन. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये शिकणार आहेत, त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी कायम येणार आहेत, लक्षात ठेवा. शिकले असाल तुम्ही. टीएस म्हणजे ट्रान्सवर्स, म्हणजे आडवं कट केलं तर ट्रान्सवर्स सेक्शन, उभं कट केलं तर लॉन्जिट्युडनल सेक्शन. ह्या बेसिक गोष्टीत लक्षात ठेवा, ज्यांना माहित नाही लक्षात ठेवा. मग इथं काय होतं, मग अशी शिकलोय, जे आर्किस्पोरियल सेल्स आहेत ते डिफरन्शिएट करतात, त्यांच्या 2 प्रकारचे सेल्स तयार करतात. ते
एक प्रकारचे विशिष्ट प्रकारचे जे सेल्स असतात ते काय असतात, स्पोरोजिनस सेल, आणि ते इनर साइडला असतात, आतल्या बाजूला असतात. त्यामुळे त्यांना जे आतल्या बाजूला असतात त्यांना काय म्हणायचं, स्पोरोजिनस सेल्स. आणि जे बाहेरच्या बाजूला तयार होतात त्यांना काय म्हणतात, परायटल सेल्स किंवा प्रायमरी परायटल सेल्स. मी डायग्राम काढून दाखवतो. ठीक आहे, जे आतल्या बाजूला तयार होत आहेत अशा प्रकारे ते कुठले असतात, स्पोरोजिनस सेल, इनर स्पोरोजिनस सेल, कारण ते आतल्या साईडला आहे. आणि जे बाहेरच्या बाजूला असे तयार होतात ह्याच्या बाहेरच्या बाजूला, ठीक आहे, त्यांना काय म्हणायचं, ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. ह्यांना काय म्हणायचं, परायटल सेल्स म्हणायचं. तर कळलं, हे एक अख्खा ग्रुप होता. ठीक आहे, पॅरेनकायमेटस सेल्सचाच हा ग्रुप होता. ह्याच्या बाहेर मी तुम्हाला शिकवलं, ह्याच्या बाहेर काय होती, एपिडर्मिस होती, राईट. ह्याच्या बाहेर एपिडर्मिस होती. म्हणजे आतले सगळे सेल्स काय होते, पॅरेनकायमेटस सेल्स होते. पॅरेनकायमेटस टिश्यू झाले, त्यांचे रूपांतर कशात झालं, हायपोडर्मल सेल्स मध्ये झालं. त्यांचं रूपांतर कशात झालं, आर्किस्पोरियल सेल्स मध्ये झालं. आणि ते डिफरन्शिएट झाले, आतले जे बनले त्यांना आपण म्हणतो इनर स्पोरोजिनस सेल. आणि जे बाहेर आले, जे बाहेरच्या साईडला तयार झाले स्पोरोजिनसच्या, त्याला म्हणतात प्रायमरी परायटल सेल. इथपर्यंत कळलं सर्वांना. आता जे स्पोरोजिनस सेल्स असतात, म्हणजे हे आतले जे तुम्हाला दिसत आहेत, ह्यांचं रूपांतर कशात झालं, स्पोरोजिनस टिश्यूज मध्ये झालं. तुम्हाला माहिती आहे, सेल्स एकत्र येतात तेव्हा काय तयार करतात, टिश्यू तयार करतात. हे बेसिक गोष्टीत लक्षात ठेवा. मग स्पोरोजिनस सेल्स एकत्र आले आणि काय तयार झाले, आपले स्पोरोजिनस टिश्यू तयार झाले. ठीक आहे, आता हेच इच सेल ऑफ स्पोरोजिनस टिश्यू, ह्यातलीच प्रत्येक पेशी जी असते त्याच्याच रूपांतर कशात होतं, मायक्रोस्पोर टेट्रॅड मध्ये होतं. ह्याचं रूपांतर कशात होतं, मायक्रोस्पोर टेट्रॅड मध्ये होतं. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, कळतंय सर्वांना. ओके, each cell of sporogenous tissue is capable of giving rise to microspore tetrad. म्हणजे प्रत्येक स्पोरोजिनस टिश्यू मधली जी सेल आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते की ती मायक्रोस्पोर टेट्रॅड तयार करू शकते. मग सगळेच तयार करतायत का, तर नाही. ज्याची डेव्हलपमेंट पूर्ण होते, जे भरपूर विकसित होतात, त्यांच्यापासूनच मायक्रोस्पोर टेट्राड तयार होते. सगळ्यांमध्ये कॅपॅसिटी आहे, पण त्यातनंच मायक्रोस्पोर टेट्राड तयार होतात. कळतंय, जे जास्त डेव्हलप होईल त्यातनंच मायक्रोस्पोर टेट्राड तयार होतात. ओके, चलो पुढे ते काय म्हणतात, तर परायटल सेल्स. परायटल म्हणजे कुठले, बघा, बाहेरचे, आउटर परायटल, इनर स्पोरोजिनस, असं लक्षात ठेवा. इनर स्पोरोजिनस, आउटर परायटल. म्हणजे बाहेरचे सेल्स आहेत ते अंडरगो डिव्हिजन टू फॉर्म अँथर वॉल सेल. म्हणजे जे परायटल सेल्स आहेत, हे रेड मध्ये जे तुम्हाला दिसत आहेत, त्यांच्यापासूनच काय तयार होते, आपली आउटर वॉल तयार होते, अँथर वॉल तयार होतात. आणि अँथर वॉल्सचं काम वेगवेगळं आहे. आता ते किती अँथर वॉल्स तयार होतात, तर त्याचे किती लेअर तयार होतात, तर 4 लेअर तयार होतात. म्हणजे परायटल सेल्स पासून अँथर वॉल तयार होतात, अँथर वॉल लेअर्स तयार होतात, एवढं लक्षात ठेवा. आणि किती लेअर्स तयार होतात, 4. त्यातली सगळ्यात बाहेरची मी तुम्हाला शिकवली, तिचं नाव काय आहे, एपिडर्मिस. एपिडर्मिस ही सगळ्यात आउटर मोस्ट असते. त्याचं काम काय असतं, मग अशी सांगितलंय, प्रोटेक्टेड आहे, प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन आहे. आणि ते कुठल्या सेल्सनी बनले, तर ट्युब्युलर फ्लॅटन्ड सेल्स. म्हणजे अशा फ्लॅट असे सेल्स बघायला तुम्हाला मिळतील. ट्युब्युलर म्हणजे असं ट्यूब सारखे फ्लॅट सेल्स तुम्हाला बघायला मिळतील. कळतंय सर्वांना, ट्युब्युलर फ्लॅटन्ड सेल्स असतात. एपिडर्मिसचं फंक्शन कळलं, फंक्शन त्याचं प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन आहे, सगळ्यात आउटर मोस्ट लेअर आहे, ट्युब्युलर फ्लॅटन्ड सेल्सनी हे बनलेलं आहे. त्यानंतरची त्याच्या आतली जी लेअर असते, आपण बाहेरून आत चाललोय, ठीक आहे, हे आउट, हे इनर साइड, ही आउटर साइड, बाहेरून आत आपण चाललोय. ठीक आहे, सगळ्यात बाहेरची लेअर एपिडर्मिस. त्याच्या आत त्याच्या आत असते एंडोथिशियम. सगळ्यात एपिडर्मिसच्या आतली लेअर काय असते, एंडोथिशियम असते. ही सब एपिडर्मल लेअर आहे. ह्यामध्ये फायब्रस थिकनिंग बघायला मिळते. म्हणजे इथं तुम्हाला जे सेल्स असतात ते थोडेसे जाडसर बघायला मिळतात. हे पातळे, ह्यांच्यापेक्षा असे थोडे जाडसर सेल्स तुम्हाला बघायला मिळतात. हे जे जाडसर सेल्स आहेत त्यांना म्हणायचं एंडोथिशियम. ठीक आहे, ही जी लेअर आहे तिला म्हणायचं एंडोथिशियम. ही कुठल्या सेल्सपासून किंवा कुठल्या टिश्यूपासून बनली आहे, सब एपिडर्मल टिश्यूज पासून बनली आहे. त्यामुळे ह्याला आपण सब एपिडर्मल लेअर असं म्हणतो. ठीक आहे, जसं एपिडर्मिसला आउटर मोस्ट लेअर म्हणतोय, तसंच एंडोथिशियमला काय म्हणायचं, सब एपिडर्मल लेअर म्हणायचं. ठीक आहे, आणि ह्यातले जे सेल्स असतात ते कशी आहे, रेडियली इलॉंगेटेड. तर रेडियली म्हणजे काय, तर ते रेडियस कुणाशी संबंधित आहे, रेडियस कुठल्या शेपशी संबंधित आहे, सर्कस, आपला सर्कसच म्हणतोय, सर्कलशी संबंधित आहे. म्हणजे हे असे सर्कल तयार करण्यात, हे सेल्स असे सर्क्युलर पॅटर्न घेणार आहेत. ठीक आहे, सर्क्युलरी अरेंज असतात, त्यामुळे त्याला रेडियल अरेंजमेंट म्हणतो आपण. आणि हे इलॉंगेटेड सेल्स आहेत. इलॉंगेट म्हणजे असे थोडे लंबे
लांब असे लॉंग सेल्स आहेत, इलॉंगेटेड सेल्स आहेत. कळतंय? मग एंडोथेशियम ही सब एपिडर्मल लेअर आहे. ठीक आहे. आणि ही कशी आहे? थिकंड लेअर आहे. फायब्रस थिकनिंग बघायला मिळते, कारण ते जाड जाड सेल्स असतात, ह्याचे रेडियली इलॉंगेटेड सेल्स आहे. एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर जी लेअर येते एंडोथेशियमच्या आतमध्ये, त्याला आपण म्हणतो मिडल लेअर. ही मिडल लेअर 1 ते 2 सेल्सच्या लेअरनी बनलेली असते. ठीक आहे. म्हणजे असे ही पहिली लेअर, ही दुसरी लेअर, ही तिसरी लेअर, असे 1 ते 2 सेल्सच्या लेअर पासून बनलेले असतात. त्याला म्हणतो आपण मिडल लेअर. ही कशी असते? थिन वॉल्ड असते. ह्यांची जे वॉल असते, पातळ सेल्स अशा असतात, पातळ वॉलच्या सेल्स असतात. का पातळ वॉलच्या असतात? कारण हेच फुटणार असतात. ठीक आहे. जेव्हा पोलन ग्रेन आपला अँथर मधनं बाहेर पडणार आहे, तेव्हा कुठले सेल्स डिहायज होणार आहे किंवा कुठले सेल्स डिसइंटिग्रेट होणार आहे, कुठले सेल्स फुटणार आहेत, कुठले सेल्स लांब लांब होणार आहेत, वेगळे होणार आहेत, तर हे मिडल लेअर मधले सेल्सच वेगळे होणार आहेत. त्यामुळं हे डिसइंटिग्रेट होतात मॅच्युरिटीला. जेव्हा पोलन ग्रेन्स आपले मोठे होतात आणि त्यांना अँथर मधून बाहेर पडायची गरज असते, तेव्हा हे मिडल लेअरच तुटते. मिडल लेअर तुटल्यावरच मग हे पोलन ग्रेन बाहेर पडू शकतात. कळतंय? व्हेरी गुड. आणि त्याच्या आत असते आपली टॅपेटम. मिडल लेअरच्या आत असते आपली टॅपेटम, सगळ्यात इनर मोस्ट लेअर. आणि ही लेअर असते किंवा ही जी लेअर आहे ती न्यूट्रिटिव्ह आहे. ही न्यूट्रिशन कुणाला देते? आपल्या स्पोरोजिनस टिश्यूजला देते. आपण परायटल सेल्सचा स्टडी करतोय. अजून आपण परायटलच्या आतमध्ये स्पोरोजिनस सेल्स सुद्धा आहेत. ओके. स्पोरोजिनस टिश्यू सुद्धा आहेत. ह्या टिश्यूजलाच नरिशमेंट देण्याचं काम कोण करतंय? टॅपेटम करतंय. कारण ह्या स्पोरोजिनस टिश्यूज पासूनच काय तयार होणार आहे? ह्या स्पोरोजिनस टिश्यूलाच आपण काय म्हणतो? MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदल सेल्स म्हणतो. आणि ह्यांच्यापासूनच आपले पोलन ग्रेन म्हणजे मेल गॅमेट्स तयार होणार आहे. कळतंय सर्वांना? मग टॅपेटमचं काम आहे स्पोरोजिनस सेल्सला नरिशमेंट किंवा न्यूट्रिशन देणं. ही सगळ्यात न्यूट्रिटिव्ह लेअर आहे. ह्यामध्ये सगळे पोषक तत्व असतात आणि हे पोषक तत्व प्रोव्हाइड करतात कुणाला? स्पोरोजिनस टिश्यूला. स्पोरोजिनस टिश्यूजलाच आता काय म्हणायचं? मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेल MMC. आणि ह्यांच्यापासूनच आपले पोलन ग्रेन तयार होणार आहेत. कळतंय? चलो रिवाइज करा. बाहेरची लेअर काय असते? इपिडर्मिस. इपिडर्मिसचं काम काय? प्रोटेक्शन देणं. त्याच्या आतली लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण? एंडोथिशियम. ही कुठली लेअर आहे? सब इपिडर्मल लेअर आहे. इपिडर्मलच्या आतली लेअर म्हणजे सब इपिडर्मल लेअर. ही थिकंड लेअर असते. फायब्रस थिकनिंग ह्यामध्ये बघायला मिळतं. त्याच्या आतली लेअर जी असते, जी 1-2 लेअर्स पासून बनली आहे, त्याला म्हणतो आपण मिडल लेअर. मिडल लेअरचे सेल्स जे असतात ते थिन वॉल्ड आहेत का थिक वॉल्ड आहेत? तर थिन वॉल्ड आहेत. आणि हे डिसइंटिग्रेट होतात मॅच्युरिटीला. जेव्हा पोलन ग्रेन्स डिहायज व्हायचे असतात, अँथरमधनं बाहेर पडायचे असतात, तेव्हा हेच सेल्स लांब लांब जातात एकमेकांपासून आणि पोलन ग्रेन्स तेव्हा बाहेर पडतात. मिडल लेअरचं फंक्शन लक्षात ठेवा. जेव्हा मॅच्युरिटीला हे डिसइंटिग्रेट होतात, फुटतात, डिहायजन्सच्या वेळेस मदत करतात. आणि इनर लेअर असते टॅपेटम. टॅपेटम ही न्यूट्रिटिव्ह लेअर आहे, सगळ्यात इनर मोस्ट लेअर आहे. आणि न्यूट्रिशन कुणाला देते? स्पोरोजिनस टिश्यूलाच देते. ह्याच्या आतमध्ये आपले स्पोरोजिनस टिश्यू असतात आणि त्यांनाच काय म्हणायचं? MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रो हा शब्द मेलशी संबंधित येणार आहे. आणि जेव्हा तुम्ही फिमेल पार्ट शिकणार तेव्हा पण ह्यांना MMCच म्हणायचं. पण ते MMC काय असणार आहे? मेगा स्पोर मदर सेल. हा फरक मी आत्ताच सांगतोय, लक्षात ठेवा. मेल मध्ये शब्द कुठला वापरायचा? मायक्रो. फिमेल मध्ये शब्द कुठला वापरायचा? मेगा. ते पण MMCच आहे, मायक्रोस्पोर मदर सेलच आहे. आणि हे ते MMC म्हणजे मेगा स्पोर मदर सेल फिमेल मध्ये तयार होणार आहे आणि मेल मध्ये तयार होणार आहे मायक्रोस्पोर मदर सेल. ठीक आहे? राहील लक्षात. त्यामुळे MMC मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. मेलवाला MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल, फिमेलवाला MMC म्हणजे मेगास्पोर मदर सेल. कळतंय? चलो पुढे जाऊया आपण. हे सर्वांना कळलं असेल, रिवाइज करा. ठीक आहे? मी डायरेक्ट 2-3 वेळा सगळ्या गोष्टी सांगितल्यात, लक्षात ठेवा. टॅपेटम न्यूट्रिटिव्ह आहे, मिडल लेअर फुटणार आहे, ते मॅच्युरिटीच्या वेळी डिहायजन्सला मदत करणार आहे. एपिडर्मिसचं काम असतं प्रोटेक्शन, एंडोडर्मिसचं काम असतं सपोर्ट, फायब्रस थिकनिंग आहे म्हणजे हे पण प्रोटेक्शन सपोर्टचं काम वगैरे करणार आहेत. कळतंय? सांगा. पॅरेन्कायमेटस टिश्यू असतात, पॅरेन्कायमेटस टिश्यूचं रूपांतर होतं हायपोडर्मल सेल्समध्ये, हायपोडर्मल सेल्सचं रूपांतर होतं आर्किओस्पोरियल सेल्समध्ये. इथं सुरू होते आपले डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन किती टाइप ऑफ सेल मध्ये होतं? 2 टाइप ऑफ सेल तयार होतात, एक इनर स्पोरोजिनस सेल, आउटर प्रायमरी परायटल सेल. परायटल सेल्स आपले काय तयार करतात? अँथर वॉल लेयर्स तयार करतात. आणि स्पोरोजिनस सेल्स आपले स्पोरोजिनस टिश्यू तयार करतात. आणि प्रत्येक स्पोरोजिनस सेलच्या टिश्यू मध्ये काय कॅपॅसिटी असते काय तयार करण्याची? मायक्रोस्पोर टेट्राइड काय तयार करण्याची? त्यालाच आपण मायक्रोस्पोर मदर सेल असं म्हणतो. कळतंय सर्वांना? चलो जाऊया आपण पुढं. आता हे बघा, तुम्हाला स्ट्रक्चर दिसत असेल. हे बघा, बाहेरची जी लेअर आहे सिंगल लेअर जी तुम्हाला दिसते, ही काय आहे? आपली
एपिडर्मिस आहे बघा, इथं दिलंय, लेबल केलंय एपिडर्मिस. त्याच्या आत जी फायब्रस थिकनिंग, जी जाड झालेली लेअर दिसते तुम्हाला, दिसतंय ना ही जाडवाली लेअर, ही काय आहे आपली एंडोथेशियम है ना, फायब्रस थिकनिंग. आता तुम्हाला जास्त कळत असेल. ह्याच्या आतमध्ये जे 2-3 लेअर ज्या तुम्हाला बघायला मिळतात, 2-3 लेअर जे बघायला मिळतात ते काय आहेत आपल्या, कुठं गेलं ते मिडल लेअर, ह्या आपल्या मिडल लेअर आहेत. ठीक आहे, ही आपली मिडल लेअर आहे. आणि ह्याच्या आतमधली जी लेअर असते, ठीक आहे, ह्याच्या आतमधली जी लेअर असते, ह्याच्या आतली जी लेअर आहे ती काय म्हणायचं, तिला त्याला काय म्हणायचं, टॅपेटम म्हणायचं. ही बघा जी आतली तुम्हाला दिसते ही वाली इनर सेक्शन. थोडे इंटरनेटवरल्या डायग्राम एकदम स्पेसिफिक नसतात, त्या आपण समजून घ्यायच्या असतात. ठीक आहे, डायग्राम ज्या वेळेस काढताल तेव्हा डायग्राम व्यवस्थित काढायची. तुम्हाला बघायला मिळत असेल, आपण न काय बोलता इथं डायग्राम आपली बोलतीये की इपिडर्मिस सिंगल लेअर्ड आहे, एंडोथेशियम फायब्रस थिकनिंग दाखवते. त्यामुळे बोर्ड्सचे पेपर त्यावेळेस देताल त्यावेळेस ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमची डायग्राम बोलली पाहिजे. डायग्राम मध्ये थिकनिंग दिसली तरच एक्झामिनर व्हॅलिड धरतो तुमचा पॉईंट की हा बाबा एंडोथेशियम थिकंड आहे. मिडल लेअर 2-3 लेअरची काय 1-2 लेअरची काढली तरच त्याला मिडल लेअर म्हणतात, कळतंय. आणि टॅपेटम सगळ्यात इनर मोस्ट जी पातळ लेअर काढायची ती टॅपेटम काढायची. आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला दिसत असेल की ही जे आहेत लाल लाल कलरची बांगडीचा कलर लाल, चाल माझ्यासोबत चाल. ठीक आहे, ते काय गाणं आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. आपल्याला काय महत्वाचं आहे, लाल कलरचे हे तुम्हाला जे दिसत आहेत ते पोलन ग्रेन्स आहे. कंपल्सरी नाही की त्यांचा कलर लालच असावा, इथं डायग्राम मध्ये त्यांनी डिपिक्शन केलंय. मग हे आपले पोलन ग्रेन्स आहेत, ह्यांच्या आतमध्ये आपले आहेत मेल गॅमेट, कळतंय सर्वांना. आणि ही आपली पोलन सॅक आहे बघा, ही एक पोलन सॅक, ही दुसरी पोलन सॅक, ही अख्खा एक लोब आहे. ठीक आहे, हा वेगळा लोब आहे, ह्यामध्ये ही एक पोलन सॅक, ही एक पोलन सॅक. त्यामुळे ह्याला आपण टेट्रास्पोरंजिएट म्हणतो, कारण ह्यामध्ये 4 पोलन सॅक्स आहेत. एका लोब मध्ये किती पोलन सॅक, 2. तसे 2 लोब आहेत. ह्यालाच आपण कुठला अँथर म्हणतो, डायथिकस अँथर. डायथिकस अँथर मध्ये किती त्यालाच आपण काय म्हणतो, टेट्रास्पोरंजिएट अँथर म्हणतो, कारण त्यामध्ये 4 पोलन सॅक्स आहेत. ठीक आहे, डायग्राम बघून तुम्हाला कळलं असेल बघा, ही बाहेरची लेअर सिंगल लेअर्ड एपिडर्मिस, आतमध्ये जी फायब्रस थिकनिंग वाली लेअर आहे ती एंडोथेशियम, आतमधल्या ज्या 2 लेअर दिसतात त्या मिडल लेअर, त्याच्या आतमधली ही जी लेअर तुम्हाला दिसते ती टॅपेटम, आणि ह्यात जे लाल लाल तुम्हाला दिसतंय ते आहे आपलं MMC म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल. ओके, आणि ह्यांच्यापासूनच आपले काय तयार होणार आहेत, मेल गॅमेट तयार. हे म्हणजे मेल गॅमेट आहेत का, तर नाही, हे डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, अजून ह्याला डेव्हलपमेंट बाकी आहे. ह्याची डेव्हलपमेंट झाल्यावर जे तयार होतात ते असतात आपले मेल गॅमेट म्हणजे आपले पोलन ग्रेन. कळतंय सर्वांना. मायक्रोस्पोर मदर सेल म्हणजे मेल गॅमेट नाही. मायक्रोस्पोर मदर सेल विकसित होणार आहेत, त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होणार आहे आणि मग आपले गॅमेट्स तयार होणार आहे. मग आता मला सांगा बरं, मी आता तुम्हाला काहीतरी सांगितलं, ठीक आहे, काय तयार करायचं आहे आपल्याला, गॅमेट. कुणापासून तयार होणार आहे, हे MMC पासून तयार होणार आहे. MMC पासून आपले गॅमेट तयार होणार आहेत. मग सांगा MMC डिप्लॉइड असतील का हॅप्लॉइड असतील, आठवा. कुठलं डिव्हिजन होतं इथं, मिओसिस होतंय. कुठलं डिव्हिजन होतंय, मिओसिस होतंय ना राजा, हो मिओसिस होतंय. मग हे कसं असणार आहे, डिप्लॉइड. ह्यांच्यापासून किती गॅमेट्स तयार होणार आहेत, 4. आणि 4 गॅमेट्स तयार झाल्यावर मग काय तयार होणार आहे, हे हॅप्लॉइड असणार आहेत सगळे. ओके, मग MMC हे डिप्लॉइड असते. हे आता मी तुम्हाला सांगितलं, हे लक्षात ठेवा, पुढे आपल्याला शिकायचंच आहे, पण आता लक्षात ठेवा, इथं लक्षात राहिलेलं बरं आहे. ठीक आहे, पुढे नंतर आता मायक्रोस्पोरोजेनेसिस. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच काय, मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड होण्याची, डेव्हलप होण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो मायक्रोस्पोरोजेनेसिस. पोलन ग्रेन डेव्हलप होण्याची, तयार होण्याची जी प्रोसेस असते त्याला म्हणायचं मायक्रोस्पोरोजेनेसिस. ही डेफिनेशन आहे, ती लक्षात ठेवा. ठीक आहे, इच मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड मिओटिकली. मिओसिस होतंय ना, एकाचे 4 डिप्लॉइडचे हॅप्लॉइड तयार होत आहेत टू फॉर्म अ टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन्स म्हणतो. ही डेफिनेशन आहे, लक्षात ठेवा. टेट्राड म्हणजे 4 असतात तुम्हाला माहिती आहे, हॅप्लॉइड म्हणजे हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम हे पण माहिती आहे. मायक्रोस्पोरलाच आपण पोलन ग्रेन म्हणणार आहे, म्हणजेच आपल्या ह्यात आपले मेल गॅमेट असणार आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे. जास्त टाइम नाही वेस्ट करायचा, चला पुढे चला.